नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज जरा मी एका कमेंटवर आहे व्हिडिओ. तर एक दोन ताईंनी मला विचारलं होतं की तुम्ही तुमच्या गुलाबावर मावा नाही पडत का वगैरे असं. तर आणि कुठलं खत तुम्ही लिक्विड खत कुठलं केलं होतं ते पण दाखवा. तर मी मावा माझ्या म्हणजे उन्हात असल्यामुळे एवढं नाही बरं पडत. आता ज्यांचे गॅलरीत वगैरे नाही का असतात झाडं, फ्लॅट बाहेर असं, तर त्यांच्या पडू शकतो. पण माझे झाडं जरा उन्हात आहेत त्यामुळे एवढं काही मावा पडलेला नाही आहे किंवा कुठलाही म्हणजे हे नाही आहे. गुलाबाला तुम्ही बघू शकता एकदम छान असे तजीलदार पानं आहेत आणि कुठेही मावा वगैरे पडलेला नाही आहे. हे बघा कळ्यांलासुद्धा नाही आहे, अजिबात मावा नाही आहे. तर पण मला वाटलं होतं की हिवाळ्यात मावा पडेल म्हणून. तर मी ना एक दीड पावणे 2 महिने झाले असतील तेव्हा मी एक फवारा केला होता. तेव्हा हे झाडं म्हणजे एवढे काही फुटलेले नव्हते, छोटे छोटे होते. त्यावेळेस मी फवारा केलेला होता. तर मी लिंबाचा पाला मी रात्रभर भिजू घातला होता. त्यात सकाळी गौरीची राख टाकली होती आणि लसूण ठेसून टाकून ते गाळून घेऊन व्यवस्थित मग मी त्याचा फवारा केला होता. तर तसं तुमच्या जर असेल मावा वगैरे तर तुम्ही तसं करू शकता. मी काय एवढ्यात केलेलं नाही आहे आणि माझ्या चॅनलवर काही व्हिडिओ पण नाही आहे, कारण तेव्हा मी फवारा केला होता तेव्हा मी काही व्हिडिओ बनवत नव्हते. तर तुम्ही बघू शकता अजिबात मावा वगैरे नाही आहे आणि खूप छान असे फुटलेले आहेत झाडं. आणि लिक्विडचा व्हिडिओ सध्या मला वेळ नाही आहे, शेतीचे कामं चालू आहेत. तर मी नक्की एक दिवस पूर्ण व्हिडिओ बनवेल, कारण मी 2दा बनवलं होतं तर अर्धा अर्धा व्हिडिओ गेलेला आहे माझ्याकडून. तर मी आता पूर्ण जेव्हा व्हिडिओ करेल ना तर पूर्ण व्हिडिओ लिक्विडचा करेल, कारण खूप छान माझे झाडं फुटलेले आहेत. आणि गुलाबाला तर खूप छान फरक पडतो. तसं मी पूर्णच झाडाला ते खत पण टाकते आणि फवारा पण मी पूर्ण झाडाला, म्हणजे जास्वंद असेल किंवा दुसरे माझे फुलाचे झाडं आहेत त्याच्यावर पण मी तोच फवारा मारलेला होता. तरी बघू शकता तुम्ही अजिबात कुठेही मावा वगैरे पडलेला नाही. खूप छान असे फुटलेले आहेत झाडं आणि त्या लिक्विडनी पण खूप छान असा फरक पडलेला आहे. तर गुलाबाच्या झाडाला तुम्ही तसा फवारा नक्की करून बघा. एकदम साधं सोपं आहे, काही कुठून काही आणायचं नाही. तसं बाहेर काही असेलही पण आपल्याला एवढ्या एवढ्या झाडांसाठी काय म्हणजे आपण फवारा करणार ना त्याच्यावर. तर हा घरगुती उपाय एकदम छान आहे आणि फायदेशीर पण आहे. कुठलाही त्याच्यात केमिकल वगैरे नाही आहे. तर नक्की तुम्ही करून बघा. हे बघा किती छान असे झाडं फुटलेले आहेत, पण कुठेही मावा वगैरे किंवा कुठलीही कीड त्याला नाही आहे. कुठलंही म्हणजे खराब नाही झालेले पानं वगैरे, एकदम छान असे झाडं फुटलेले आहेत. तर नक्की तुम्ही पण तो फवारा करून बघा. आणि लिक्विडचे व्हिडिओ आहेत थोडे थोडे, ते पण नक्की बघा किंवा मी नंतर टाकेल तेव्हा बघा. तर खूप छान असे झाडं गुलाबाचे फुटलेले आहेत. बघू शकता तुम्ही नवीन नवीन खूप सारे असे त्याला फुटवे पण खूप फुटलेले आहेत. तर खूप छान असे आलेले आहेत. गुलाब नक्की करून बघा. आणि कळी पण एकदम नाही का अशी म्हणजे मोठी साईज कळीची पण हे झालेली आहे आणि एका एका फांदीला 2-2, 3-3 कळ्या लागलेल्या आहेत. तर खूप छान असे बघू शकता. ही एकच कळी आहे, किती छान आहे बघा. एकदम मोठं असं फूल होतं तिचं. ज्यावेळेस मी फुलेल त्यावेळेस मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ नक्की बनवेल. मी बनवत असते शॉर्ट व्हिडिओ गुलाबाचे पण. तर बघू शकता तुम्ही खूप म्हणजे कळ्यांचे आकार पण बघू शकता तुम्ही. हे बघा त्या लिक्विड खताने फूल पण एकदम कळी पण अशी एकदम म्हणजे मोठी हे होती. तर बघू शकता खूप छान असे झाले. हे पांढरं गुलाब आहे, याची छोटंसं फुलं असते, याचं पाकळी मोठी असते पण 4-5 पाकळीचंच आहे. याच्यावर पण कुठेही मावा पडलेला नाही आहे किंवा कुठलीही कीड वगैरे त्याला लागलेली नाही आहे. पानं वगैरे एकदम मस्त आहेत. कारण तुम्ही तो फवारा एकदा नक्की करून बघा. रात्रभर लिंबाचा पाला भिजू घालायचा आणि सकाळी राख काढून लसूण ठेसून त्याचा फवारा करायचा. तरी बघा बघू शकता किती छान कळ्या आहेत ना, खूप साऱ्या कळ्या लागलेल्या आहेत. तर नक्की करून बघा. चला भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओत. तर त्या ताई जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. तर चला हे बघा जास्वंद पण मी जास्वंदाला पण तोच फवारा मारला होता. पण हे नवीन जास्वंद आणलेले आहेत मी. ते जे जास्वंद आहेत ते खूप मोठे मोठे आहेत. माझा वरपर्यंत हात नाही पोचत, लाल आणि पांढऱ्या कलरचं. तर कशा वाटल्या व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू आपण परत.